मंत्रीपद ही जर उद्या ह्या बाबतीत मी नगर विकास खात्याला मी पत्र देणार आहे आणि या कुठल्या खात्याच्या माध्यमातून जर एखादा प्लॉट सिडकोने दिल्यानंतर नवी मुंबई महानगरपालिकेला दिला, महानगरपालिकेला टेंडर काढून विकायचं ही परवानगी मला वाटतं या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिली गोष्ट असेल की एखादी स्वायत्त संस्था टेंडर काढून प्लॉट विकते. आणि जर ह्या गोष्टी जर ते करत असतील, आज जर ते बोलत असतील, तर हे कुठल्या बाबतीत होतात? आणि श्वेतपत्रिका काढायची तर काढा ना श्वेतपत्रिका. मी तर सांगतो कुठल्या कुठल्या नगरविकास खात्याच्या मार्फत कुठल्या बिल्डरला प्लॉट दिले हे तरी काढावा. हे पालकमंत्री असताना, हे खासदार असताना, हे आमदार असताना मी गावठाणाच्या घरांच्या विरोधात नाहीये, पण गावठाच्या बाजूला जेवढ्या जागा शिल्लक जागा होत्या त्या ठिकाणी टावर उभे केले गेले, त्यावेळेस हे कुठं चाटत होते? आज नवी मुंबई महानगरपालिकेची परिस्थिती पाहिल्यानंतर जर आज तुम्ही जर पाहिले तर अनधिकृतचं सर्वात मोठं साम्राज्य नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये झालं. नवी मुंबई महानगरपालिकेची मूळ जी लोकवस्ती जे FSIच्या हिशोबाने पाहिला आणि त्याच्यानंतर तुम्ही जर पाहायला गेला तर 4 पट झाले. हे कोणाच्या मेहरबानीने झालेले? मग हे एवढे 15 वर्ष हे कॅबिनेट मंत्री होते, मग कुठे चाटत होते? आम्हाला एवढंच सांगायचं आहे, तुम्ही आज डायरेक्टली नगर विकास खात्यावरती तुम्ही ताशेरे ओढता, शिंदे साहेबांवरती डायरेक्ट ब्लेम करता. म्हणून मला फक्त एवढंच बोलायचं आहे, 17 प्लाझाचा प्लॉट सिडकोने दिलेला होता, तो तुम्ही टेंडर काढून विकला. हिरानंदानीचा प्लॉट तुम्ही टेंडर काढून, हॉस्पिटलचा प्लॉट तुम्ही टेंडर काढून दिला. आज हॉस्पिटलचा प्लॉट, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा प्लॉट अलॉट झालेला आहे, त्याचं काम चालू झालंय, तिथे मेडिकल कॉलेज होणार आहे आणि हे प्लॉट सुद्धा कॅन्सल करायचं तुम्ही हे करताय. माझं म्हणणं, माझं पालकमंत्र्यांना एवढंच, मला गणेश नाईकांना मंत्र्यांना एवढंच मला सांगायचं आहे की बघा, मी मागच्या वेळेस पण बोलतो, एक बोट तुम्ही दाखवता तर 4 बोट पण आपल्या स्वतःकडे येतात. आणि जर श्वेतपत्रिका जर काढायची झाली तर या सर्व गोष्टीची श्वेतपत्रिका काढा. तुमच्या काळामध्ये किती सिडकोच्या जागावर अनधिकृत बांधकामं झाली आहेत, काय झालेलं आहे, मग त्यावेळेस जागा का नाही घेतली ताब्यात? त्यावेळेस जागा का नाही बोलले? आज उठका सूट नगर विकास, आज उठका सूट एकनाथ शिंदे साहेब कुठे आणि तुम्ही कुठे? आज ह्या गोष्टी मला परत वारंवार मला बोलायची मला एक, म्हणून मी तुम्हाला सांगतो की मला